नमस्कार, SN न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। सुरगाणा तालुक्याच्या पश्चिमेतील उंबरठाण परिसरामधील निंबाळपाडा, चुली, राशा, गुही, उंबरठाण, गोंडवीर या भागामध्ये 3 ते 4 दिवसांपासून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत। या भागामध्ये जमिनीतून मोठे आवाज ऐकू येत असल्याने घरावरील पत्रे हलले। काही घरात मांडणीवरील भांडी-कुंडी डबे खाली पडले होते, तर उंबरठाण येथे सौम्य धक्का बसल्याने तसेच जमीन हादरल्याने अनेक जण घरातून बाहेर पडले। वर्दळ असलेल्या काहींना धक्के जाणवले नाहीत। निंबाळपाडा येथे गुरुवारी रात्री 11:52 भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला। हा धक्का साधारण 1 ते 2 सेकंद जाणवला असून काही घरांच्या भिंती हलल्याचे नागरिकांनी सांगितले। शुक्रवारी सकाळी 10:05 निंबाळपाडा उंबरठाण परिसरामध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले, तर गोंडाळविहीर गावामध्ये सकाळी 9:58 सौम्य धक्के जाणवले। यावेळी काही नागरिक घाबरून घराबाहेर पडले। राशा गावचे पोलीस पाटीलांनी सांगितले की राशा या डोंगरावर 3 मार्चला रात्री 10:45 मोठा धक्का बसला, तर 4 मार्चला पहाटे 2 वाजता सौम्य धक्के जाणवले। 6 मार्च रोजी सकाळी 10:15 मोठा आवाज होत असल्याने जमीन हादरल्याचे राशा गावच्या नागरिकांनी सांगितले। यामुळे या गावचे नागरिक भयभीत झाले होते। यावेळी घरावरील पत्रे, कौलांचा आवाज ऐकू आला, तर मांडणीवरील भांडे खाली पडले। विशेष म्हणजे याच परिसरामध्ये 3-4 दिवसांपूर्वी अशाच प्रकारचे सौम्य आणि हलके धक्के जाणवल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले। त्यामुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। याबाबत माहिती घेऊन आम्हाला दिलासा द्यावा अशी मागणी गोंडाळविहीर येथील बळवंत आलबाड, मोहन खांडवी, किसन चौधरी, चित्रा खांडवी, नारायण आलबाड, लीलाबाई चौधरी, भोरीबाई चौधरी, रेश्मा चौधरी, अशोक खांडवी, कृष्णा चौधरी, मालती भोये, मनोहर केंगा, तर राशा गावचे चिंतामण गावित, नाना देशमुख, काशीनाथ चौधरी, यशोदा देशमुख, कासम पवार यांनी केले आहे। या धक्क्यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान अद्याप झाल्याची माहिती मिळालेली नसली तरी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। यापूर्वीही 25 ते 30 वर्षांपूर्वी गुजरात सरकारने उंबरठाण येथे भूकंप मापन केंद्र सुरू केले होते। तसे केंद्र पुन्हा सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते बळवंत आलबाड यांनी केली आहे। नागरिकांनी घाबरून जाऊ नये, प्राथमिक माहिती शासनाला कळविण्यात आली आहे। तलाठी तसेच मंडल अधिकाऱ्यांनी तातडीने संबंधित गावात पाठवून सविस्तर माहिती घेऊन शासनाला अहवाल सादर करण्यात येईल असे आवाहन तहसीलदार रामजी राठोड यांनी नागरिकांना केले आहे। SN न्यूजसाठी प्रतिनिधी रतन चौधरी, सुरगाणा। धन्यवाद। आज दिनांक 6/3/2026 वार शुक्रवार रोजी सकाळी 10:05 कृष्णनगर गावामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के बसलेले आहेत आणि त्यामध्ये घराचा पत्रा, घरातील भांडी यांचा खूप मोठा आवाज आलेला आहे। आणि तरी मित्रांनो, रात्री पण ती घटना 12च्या सुमारास सौम्य धक्के बसलेले आहेत, तर शासनाने याची दखल ताबडतोब घ्यावी अशी विनंती करतोय।